नमस्कार. आजचा ब्लॉग हा नवरात्राच्या दुसऱ्या दिवसावर आहे, जो की मी तिसऱ्या दिवशी अपलोड केला आहे. कारण आपली वेळ संध्याकाळची आहे आणि शूट मात्र दिवसभराचं किंवा संध्याकाळचं असतं, त्यामुळे मी दुसऱ्या दिवशी अपलोड करते. तर मंदिरात आम्ही आज आरतीला गेलो होतो आणि देवीच्या मुखवट्यांची पालखी आलेली होती, 2 देव्यांची आणि खंडोबा महाराजांची सुद्धा, जे की रोज नवरात्रात 9 दिवस भेटायला येतात देवीला असं म्हणतात. आणि घटी बसणाऱ्या बायकांसोबतही आज मी थोडेसे गप्पा मारल्या. तर चला दाखवते तुम्हाला सगळंच. मी कुठे माझं ना वाकेन काका मी कुठे असे दिसतात सगळ्या. ही बाई पुढचं दिसतंय तुम्हाला आता पुढचं. हा तुम्ही पण आले आहे बा, आता पण याल, परत याल. तुम्हाला दाखवते मी. पखवादाच्या ठेक्यावर या दोघांनी इतका छान ताल धरला होता. सगळे लोक त्या दोघांकडेच बघत होते आणि सगळ्यांचीच मनं जिंकली या 2 पिल्लांनी. वारकरी संप्रदायाच्या भावी पिढीने इतकी मनं जिंकली होती की सगळ्या मंदिरामध्ये फक्त टाळ आणि पखवाद याचाच आवाज येत होता. कोणाचाच काढता पाय होत नव्हता तिथनं. आमचाही पाय निघत नव्हता, पण वेळेत घरी जाणं गरजेचं होतं. भरपूर वेळ त्यांची गंमत झाली, भरपूर वेळ बसली आणि त्या अगोदरच देवीच्या पुढच्या दिवशीच्या साडीची मिरवणूक तिथे आली. ती सणाला सांगितल्याची होती आणि मग आम्ही सुद्धा गंमत बघण्यात इतकं रमलो.
आजच्या पुरतं इतकंच. माहित नाही 7 दिवसांची व्हिडिओ मी घेऊ शकेल की नाही, पण आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत बाय बाय. भुवनेश्वर श्री शंकर भगवान की जय, कपालेश्वर श्री शंकर भगवान की जय, अपने अपने गुरु महाराज की जय, अवधूत चिंतन